हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात तुम्ही? मस्त मजेतच असाल. माझं यूट्यूब चॅनल आहे, तर नक्की लक्ष देऊन बघा. आज मी रेसिपी करत आहे. चला तर बघूया आपण आजची रेसिपी. खिचडी स्पेशल आहे. खिचडी बघा तुम्ही खिचडी मी कशी बनवते. मस्त तुम्ही बघत राहा आणि मस्त मजा घेत राहा आणि बघत राहा. आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की कमेंट करा, लाईक करा. कसा वाटला ते व्हिडिओ नक्की सांगा. बघत राहा, तसं राहा, मस्त राहा, मजेत राहा आणि खात राहा माझी खिचडी स्पेशल. तर बघा मी कांदे बटाटे घेतले आहे, कापून घेत आहे. तर नक्की बघा तुम्ही. किंवा कांदे बटाटे घेतले आहे, कापत आहे मी. मस्त बोटा चर कचकच कांदा कापताना सुरी भीती वाटते ना, म्हणून बघा हा सावकाश कापते कांदा. भीती वाटते, त्या चाकूला आहे ना भरपूर धार आहे. सावकाश विचार करून कापते मी कांदे बटाटे. मस्त तेच कांद्याचं वरती टरकल काढून कापून घेत आहे. छानपैकी टाईम लागतं ना ते काढून काढायला. बघा नक्की. खूप गमदार रेसिपी आहे माझी. बघत राहा. कांदे बटाटे कापून घेते. चर बाई बोट कापेल ग. हळूहळू कचकच कांदा कापताना जरा हळूहळू कापा ग. हळूहळू ग, बोट कापन ग माय. हळूहळू ग, थोडी घाई लागली नाही आपल्याला. हळू करायचं, सावकाश. कांदे बटाटे झाले आहे ते कापून. आता टमाटो कापते. ते कापलेलं जिन्नस हे प्लेटमध्ये काढून घेते. बघा कापून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये आता टाकून घेतले, प्लेटमध्ये टाकले आहे. आता कापूया आपण टमाटर बडे मजेदार. टमाटे कुठे आले? टमाटे हा अख्खा एक टमाटा घेतला आहे. टमाटा पण पौष्टिक हेल्दी असतं ना म्हणतात. शरीरासाठी चांगलंच असतात म्हणजे. टमाटर हे गार वस्तू आहे म्हणतात. चर कापायली ग माय. बोट कापण ग माय. हळूहळू ग. कोण मागा लागला नाही ग तुझ्या. हळू ग माझी सुगरण ग. टमाटा झाला आहे कापून. हा तर बघा इथे मिरची कापत आहे. मिरच्या कशी उभी घेऊन आडव्या कापायचे, दोन घेऊन. मिरच्या झाल्या आहे आता कापून. कढीपत्ता दाखवत आहे. कढीपत्ता या लवकर. कढीपत्ता आला बघा. कोथिंबीर घेतली आहे. मस्तपैकी त्याला निसून घेतली, धुवून घेतली आणि आता त्याला कापत आहे. मस्त बारीक करायची. हळूहळू चिर ग माय. कापण ग माय. आता सर्व कापून झाले आहे. चला गॅसकडे जाऊया. या गॅस पेटवून घेऊया. गॅस ऑलरेडी आधीच पेटवून ठेवला असून गॅस पेटला. पतीला ठेवला आहे. पातेल्यामध्ये 2 किंवा 3 पळ्या तेल टाकलं आहे. त्याच्यामध्ये जिरे वगैरे टाकले आहे. त्याच्यामध्ये आता मिरच्या पण टाकणार आहे. मस्त तेलामध्ये परतून घ्यायचं. कोथिंबीर टाकली, थोडी जिरे, काळा टाकला, टमाटो टाकला. मला सर्व टाकले. जेवढं घेतलं होतं तेवढं टाकलं. कांदा टमाटा मिरची आता ते मस्त हलवून गेले. छान त्याला ते परतून घ्यायचं आहे. बटाटा टाकणार, गूळ छान त्याचे परतून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकली, मुरलेली कापलेली कोथिंबीर टाकली आहे. आणि आता बटाटा टाकला त्याच्यामध्ये. बटाटा
बटाटा पण छान कट करून घेतला, वरती साल काढली बटाट्याची. बटाट्याची साल काढून कापली मस्त बटाट्याला बी छानपैकी परतून घ्यायचं आहे. तेलामध्ये सर्व चांगलं छानपैकी परतून घ्यायचं, चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये हळद टाकायची, अर्धा चमचा अर्धा चमचा हळद टाकायचे आणि मीठ वगैरे टाकायचे. छानपैकी हळद मस्त मिक्स झालं आणि चांगलं छान मध्ये परतून झालेलं आहे. त्यावरून त्याच्यामध्ये हळद टाकायची. बघा हळद अर्धा चमचा, छोटा चमचा आहे माझा, तेवढ्या चमचाच टाकते मी हळद टाकलं. मीठ पण टाकलं आहे आणि हे सब्जी मसाला टाकला, सब्जी मसाला पण टाकला. त्याच्यात थोडासा चविष्ट टेस्ट लागण्यासाठी सब्जी मसाला पण टाकला आहे. आणि आता याच्यामध्ये मीठ टाकणार छानपैकी आणि ते सगळं मिश्रण सगळं मिक्स करून घेणार आणि वरून त्याच्यात पाणी टाकून शिजून घेणार. वरून तांदूळ आणि मुगाची डाळ टाकून मस्त खिचडी बनवणार. छानपैकी बनली. हॅलो, बघा माझी खिचडी स्वादिष्ट खमणार. माझी खिचडी मस्त रहा, मजेत रहा, खात रहा माझी रेसिपी. बाय बाय. पुढच्या रेसिपी.